जा नका दगडी आणू काढतो काढतो लागन मग एखाद्याला पाय बी मोडन. ताई काढतो आता काढतो जा तुम्ही तुमच्या बकऱ्या जात्या. हा हा नका आणू आता नका आणू नका आणू आता राहू द्या हो मावशी नका हो हाणू राहू द्या राहू द्या राहू द्या की ताई. अहो कंपनीत गेलं काय घेतलं आपण तुमचं नाही गेलं पण या कंपन्या बसल्या त्याचं काय केलं. गाया गोरावाल्यांच्या बी कंपन्या शेत गेली की या कंपन्यातनं कोणाकोण मला नाही ना वाट माहिती बोलवा बोला तुम्ही मी हाणती मागणं ग हाय थोडंसं खायासारखं आहे हा खाऊन सुद्धा दे ना तर बिचारी लक्ष्मी येत किती खाऊन खाऊन खाणार आहे. पाऊस पडतोय म्हणल्यावर चारा होणारच ताई. नाही हो असं नाही केलं पाहिजे थोडंसं साथ दिली पाहिजे तुमच्या सारख्याने बी आम्हाला. हाय पण तुमच्या गाववाल्याने नाही साथ नाही गाववाल्याने साथ नाही द्यायची मग कुणी द्यायची बर होय. हाय बरोबर आहे मग गाववाल्याने थोडी साथ दिली पाहिजे ना. तुम्ही गाववाले म्हणून आता आम्हाला उभं पण राहून द्यायला म्हणल्यावर काय. हाय बरोबर आहे हाय बरोबर आहे. आम्ही आता पुढं चालू आहे ताई गडीभर किती वेळ थांबणार आहे आम्ही. तुम्ही पर काठी घेऊनच आम्हाला ताणून बाहेर काढताय म्हणल्यावर काय. आम्ही तर तुम्हाला लोकांना लय मानतो पण काय आता तुम्ही असं करताय. नाही तर तुमच्यासारखी लोक ना कोकणात आम्हाला एवढे आधार देतात ना काय तुम्हाला सांगायचे आता. त्यांनी अशी वाट्याने शेती लावून करतात पण मळाची मळ आम्हाला खायला देतात फुकाट. रुपया बिचारी घेत नाहीत रुपया घेत नाहीत शेतातला मळ्यांचा मिरचीचं काकडीचं मळ शिरवल्यांचं मळ तुम्ही माळा चरून द्या ना आम्हाला. बोलवा की वर काय आता त्या ताईने 15 मिनिटं थांबून दिली आधी तरी मोर गेलो असतो. पाऊस येतोय सारखा हाय अव काय एकदा चाऱ्याला उतीन शेरडाला चारायला झाडपाला जास्त लागतो ताई गावात नाही लागत. फाड फाड हा ही खाली का राहणार ती कसले इकडं खाली ते पण तुमचं आहे का. नाही नाही हाय कंपनी वाले कोण बंद केलंय ते. हॅलो कुठे आहेत इकडे सगळे मेंढर आहेत रानात. अहो काय सांगताय मावशी करी ताई असं कुठं असतं वय. रानात मेंढर आहेत गाडी व्या म्हणजे मग येवतील लगेच नाही पाळायची. हा गाडीवाल्या पळत्यात नाही वय नाही तर नुसतं रानात गावात गुडघ्याला लागले ना. गावात गुडघ्या लागलं पण घालायची. हा पण हाय चाललंय वाटत म्हणल्यावर तुम्ही माणसं बोलवून घेताय म्हणल्यावर काय माणूस की का तुम्हाला. हुड हाड हाड हाणताय यावं काट्यान दगडीन काय यावं मावशी असं कुठं असतं वय. आम्ही की लगेच जाऊन पाडायचं नाही का अंधाने जरा दिसलं हाय हाय नका आणू नका एखाद्याच्या डोळ्या बिळ्याला लागन साफ करा. पळव पुढं पळव पटकन या ना दोघ जण या फारीच तिथं. फॉरेस्ट असली तरी काय चारायला तरी आहे का. माणसाने माणसाला साथ द्यायची असते ताई तुम्हाला जित्राबाई तशीच जित्राबाई ही पण मुख्य जित्राबाजी जाण करायची असते. तुम्ही माणसं बोलवून घेताय बकरी हाणाय म्हणजे काय असा न्याय होय. दुनियेत तरी न्याय असेल का असा कुठं. बिचारे माणसं फोन लावून बोलवून किती बकरी ताणायला म्हणजे कसं आहे आपलं काय चालत नाही म्हणून. हाय बरोबर आहे पण तुम्ही तुमच्यात तरी कुठं म्हणता की आल्यात बाबा की हाणतो आम्ही म्हणतोय तरी तुम्ही त्याला दगडी घालताय आणि काट्या घालताय.
हाय पण काट्या नाही मुक्या चित्राबाला घालायच्या ताई. ते मुक चित्राब आहे. माणूस माणसाला ज्ञान नाही तर चित्राबाला कधी येणार आहे. आता तुम्हाला समजून सांगतो हाणताय तरी ज्ञान यायना म्हणल्यावर ना त्याला तर कधी ज्ञान यायचं त्या. आपण काट्या नाही घालायच्या तशा बकऱ्यांना दगडी. एखाद्याच्या जिवारी लागन काय होईल त्याचा जीव तर मारणार नाही का लागल्यावर. तुम्ही बाका बाका काट्या घालताय. हा पण आम्ही हानीतच होतो ना तुम्ही सांगितल्यावर. आता चालू वाटूला म्हणल्यावर ना रानात ना जाणारच ना थोडीफार. वाट नसती तर मग ठीक आहे बाबा की दुसरीकडून वाटेन तिकून नाही नेली. आता ते वाटव शेत आहे म्हणल्यावर त्यातनं ते जाणार चित्राबे म्हणल्यावर. उगा सारतय वरी अंगता अंगता लय दम लागतो या. कारण याच्यावर वेगळं झालं ना बोललं नुसतं शेवाळलंय पाऊस पडून पुन्हा घासाला दम द्यायला गेर टाकायला लागतात. फास्ट गेअर कांचा असतो फास्ट गेअर ब्रेक मारायला लागते. डाळाने जोरात घासारती. होय कसली हवा लागते हो. लय भारी वाटतंय असल्या डोंगरात. असल्या डोंगरावर मारायला घातली तर आपण काय होईन. पाणी नाही ना प्यायला. पालं नाही राहायची आपली पावसाच्या. हो हवाचा काय डोंगर येऊन होत लय गुज डोंगर आहे हो. हा हा घसरत हे ज्यांना पायी दे चालतानाच घसरते असं वाकड वाकड डाळत चालायला लागतंय ना. ते तिकडं मावळामध्ये तिकडं अशी गुरं चरून चरून हा आता असं गुरु तरलं की अशी वाट होते तयार. हा हा परत असं गुरु तरलं की परत इथून वर चढणार. हा मग परत वाट परत एक असं तरणार. हा वाट आहे. म्हणजे त्याने शेतात गाव वापा का आपल्या गावात खायचं आणि गाठ नाही सगळं असं. असं ना. परत एक असं हे असं सगळं म्हणजे हटहट गुरु तरायला असं वाकडं वाकडं तरलं सरळ तर खाली तोंड करून तरतच नाही. वर तोंड करून तरत वळायचं वळायचं मग तिला ते गाठ नाकमुडी वळणासारखं. आणि मग ते आपल्याला वाट होती ती त्याच्या पायाने वाटच पडल्या असत्या तशा. कागद पावसाच्या पाळ्या सारखे येते ते. म्हणलं पावसाच्या पाळ्या माझा कागद आणलेला राहिला राहिला. हा होय गेली की 3 गावाची शिवाय परत होय हा मध्ये एक गाव आहे का. हा ना पलीकडचं गाव त्या साईड नेऊन तिथं आले हा टेकल्या आणि हे एक 2 गावाची शिवाय. असं आहे का. मी घसरण बाई थांबा मला तर आता काठीला धरतोय माझ्या वडायनं. काठीला जरा वड देता का. वर येत आहे ना. हवा ना मला घे खाली तू नाही ना. हे कैरी जाऊ दे बरं ते एवढा टपरा आहे म्हणे. घ्या 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 लयच भारी आला. अयो काय जोरात आली वर. हे चढ येऊन येता येता नुसतं आमचं घाम फुटला. वाघ दोन्ही माग येत नुसतं टचून येत अगदी दोघं बी आज मेंढराकडं डोंगरात. काल आहे ना आज शिळी वाल कामली होती ना वर तिचं वरच दोन्ही पाय गुतून राहिलं झाडाला. आणि मग काय वरात ते का म्हणून मी बघायला गेले तर वर पाय गुतले ते दोन्ही. काय तरी असं बेचकीत गुतलं होतं. तरी अशा वाल कामल्यावर की काय कायचं पाय वर गुतत्यात. पाण्याने नळ्या पडल्या तर पाणी वाहून खडाक दिसत्यात नुसतं डोंगरात. सरळ वर ना त्या वरच्या शेंड्यापासून नळी आली. कसं किल्लाच आहे काय वय एक प्रकारचा. तुम्ही वर वर जाताय गप्पून मी राहते खाली. तुम्हाला जास्त पिढे बाबा जोरात दम लागतोय ना मला पण. आता इथं वाटच नाही या काय. हा मीडिया वर आले असतात का सगळ्या. हा ना वालाडीच्या
त्यांचं चाललंय मोर दाबवायचं, माझं चाललंय गोळा करून घ्यायचं मागच्या. वरनं माणूस बारीक दिसतो या. काय बघती ताई, काय सुटते? वागो सर, वागो सर. कसली भाजी? मुली सगळं आली पाहिजे का? रानभाजी काही कुठं न्यायची आता? घरी खायला कशी बनवता? नाव काय आहे त्याचं? येराळू का? येराळू म्हणते आम्ही, त्याला कियाना म्हणतो. लस भारी उपटता तुम्ही. तिकडं तुम्हाला खायला नेताय का आपलं इकायला? खायला का? बघू बघू कसला वास येतो. बरेच जणी वाटतं तुम्ही. तिघी आहेत का? तुमचं राहिलं काय ते? हा. अजून कवळी आहे ना? खुरटून नाही आली पाहिजे का? त्याची खाली मुळी आली पाहिजे ना? ती बारी का? आणि ती वरची पानं ती पण काढायची का त्याची पण? मस्त जे दावा एकदम बारक्या कांद्याच्या जावळावानी. घेऊ घेऊ. पण आता आपल्या मिड्या खाली निघत्या मग. दाव ताई दाव. हो, लसणाची पात कशी असते? लसणाची तशी त्याची पाती. लसणाची पात अशीच असते ना? तुम्ही पण नेऊ नेऊ नेऊ. हा ना, कांद्याच्या ना लय भरपूर या. होय ताई, आता बी पडतात काय? म्हणूनच येतो असं निवड्या. त्याला फुलं येते. फुलं का? आमच्या आता काय पालं येत. ह्या शेतात बसलो होतो आम्ही 3 बिराडा. अजून पालं सोडली नाही. पाऊस येतोय ना बारीक बारीक. माघारी चालल्या किंवा इकडे चालल्या. ताईंनी यांनी भरपूर भाजी काढल्या. तुमचं बी चाललंय काय? भाजी घ्यायचं का? खाऊ की. नको नको काढतो ताई आम्ही, राहू द्या. अहो नको ना. अहो घेतले असते आम्ही, काय लावा तुम्ही दिले. हा ना, बघा ना कसले डोंगरात भेटला आता. खरं तर म्हणजे हे वर्षातून एकदाच आपल्याला खायला भेटतंय. हा चांगला बसतो. होय ताई, किती दिवस असतो? जास्त पाऊस झाला सरती ना, खराब होतात. हा बरोबर. आता त्याला अजून फुलं यायची. हा. भाजीलाच येतात का? पहिलेच पावसाची येते हा, उगावली आता. आता बारीक झिरझिर त्याने वाढली व्हायची. म्हणजे माणसं कितीतरी निसर्गावर अवलंबून आहेत. हाय तर नाही तर काय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून निसर्गाचा आनंद घ्यायचा आणि निसर्ग आपल्याला सर्वांना भरभरून देतोय. चला मग ताई. हो ताई चला. चला. गेली मेंढर आमची पुढं. काय चाललंय शोधायचं? गु आहे काय हो? बरंच लांब आहे. हे चुकाटीचं बी वाटतंय. काय पण असं ना, जनावर बसणार काय. मग काय असल्या निवाऱ्याला. हो ना बात. हे यार हात खाती काय माझा कपारी ना, काय पण असणार त्यात. मग वा शेळ्याला दाना नाही चारलं. मग काय गडबडी गडबडी राहिलं. हा त्या फटकारा जोरात आला ना. आता ह्या डोंगरापासून म्हणजे बामा नदीचं खोरं आणि इंद्रायणी नदीचं खोरं हे दोन ह्या बामचंद्र डोंगर रांगेने 2 खोरी वेगळे केल्यात. ह्या खोऱ्यातून बामा नदी वाहते आणि इकडल्या खोऱ्यातून इंद्रायणी नदी वाहते. ही बामचंद्र डोंगर रांग त्यातली ही टेकडी आहे. आणि पावना नदी पावना नदी त्या साईडला आहे बघ. तिकडे राहिली का? हा, पावना मावळच आहे तिकडं. कालकोणीचं मुळा धरण.
सगळ्या अंगावर नाही होतं काहीतरी. अहो विसरला ना कागद तुम्हाला दिला आणि माझा विसरला. हा तुम्हाला दिला आणि घेता घेता तशीच पावले माझं ती हेच राहिली आता परत. काय कर थोडीशी ते अहो माझी ती हेच राहिली परत. येराळा भाजी का काय त्यातले भारी आहे असते का? हा नाही काय बांधले त्या ताईने दिले शाळेत. ते आपले सबस्क्रायबरच आहेत ना. हा सबस्क्राईबर्स भेटल्या त्या म्हणले आम्ही दररोज बघतो तुम्हाला. आता आम्ही एकदम उंच उंच डोंगरावर आले आणि आता वाऱ्याचं जागार पण लय लागते आणि टिपक बी येते ते. आणि बारीक बारीक पाऊस पण येतो रिमझिम. आता चांगली जोरात जीवन चळक गेली. मै हा गार कुठं लागतंय वार डोळ्याला. लयच लागते बरं बा नाही उपट कुठं एवढ्या पावसात चारत्यात बिराडा वाजल्या गडीभर पालत तरी बसाय गावतं. हो ना वा. मेंढराच्या मागं म्हणजे पावसात म्हणलं तरी हाणायला लागतं ते मागं. मग काय उघडलं मागं काय वर खडका बसला. खासदारला लय गोड वाटत असेल नाही. आवला ना हा ना. कोकणामध्ये नुसता गामा घुम कामा घुम उघडे ना ती खडका बसल्या बघा काय गोड लय निर्मळ. भारी बसले. लय निर्मळी पण जाता. लय निर्मळ. चांगल्या ठिकाणी बसणार चांगल्या ठिकाणी पाणी पिणार. असं काय काय ठिकाणी दगडाचं गुह पण इथं या डोंगरात मेंढर वास घेते. प्राण्याचं पाय दिसतात आपल्याला काहीतरी असेल येतात आतमध्ये. नाही मोठं गुह इथं. वाघो पण वास घेते बघा. कुत्र्यांना लगेच वास लागतो. काहीतरी असणार आहे नक्की. इथं पण एक गुहा दिसतोय. वाह! शिरडाग दे कसल्या पण कड्यावनं चालते तर. वर ना खाली लांबची गावं कशी दिसतात लांब त्या कंपन्या. हा खडकाव ना खडकात पाणी आहे. गारा असं भाई हो. चांगला डब्या असल्या ठिकाणी जेवायला किती मजा येईन. हात धुवायला पाणी. हा ना खाल्ले असते तिथं बसून. नाही द्यायची या वलाडीची पाय आलं मागून भरून. एवढं टिपकं येते तरी मिठ्या पाणी पिते ते. खडकात पाणी पिते या. साव कसे बाण आहे. हा हो गाडी निसाटते. जोरातच पाऊस आलाय. ह्या आहेत एका ठिकाणी जरा कपारी उभी राहायसारखी. हा हो हाय. किती आणली भाजी. इथलं साव कशी वर सरते. थांबा थांबतो मला वर चढून ये बाणा तो काटा हे काटले बेकार रे. हो मी खाली चल. पाऊस जायचा उघडत हा निवाऱ्याला जास्त. हळू चढ बघते साड्या लागले. हा चढते. कसं काय वाटतंय. कसली उभी बाणा पाऊस उघडल्या एक वर उभी आहे ना. वागू ये वागू ये बाबा बस इथं. या या आज तिन्ही कुत्री आपल्यावर आहेत. आपणचं बी कुत्री आहे आपल्यावर. इथं किती पाऊस आला तर नाही भिजायचं वाटतं. जेव्हा वरनं पाणी येईल तेव्हा मग भिजल तर नाही एवढं भिजायचं. पूर आल्यावर ना हा पुरी कोणी येणारच नाही वर कधी येणारच नाही याच्यावर. मिठी आहेत ना आहेत आहेत. किती जोरात आला फटका. लय जोरात आला म्हणजे काय. बरं वाटलं ना जरा. बरं वाटलं. उभा राही नाही का मग पाऊसच नाही लागत. अजिबात नाही. ठेम नाही लागत. तर तुमच्या अंगावर कागदाने काय होतं माहितीये का. खाल्लं पायावरून बसते. हा कमरपासून खाली अख्खं बोल. छत्री वारे उडले डोंगर. छत्रीने बी भिजत आहो. पण पाणी गळायला लागलं की लागायचं आता एवढं तेवढं काय. हे फाटकरा लय जोरात या म्हणलं लय जोरात आहे फाटकरा. मग मेंढरा आहे आता खाली बघाटाला उभे राहिल्यात. आम्ही इथं कपारीला बसलोय जरा. वाव बर 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 बोलवा. इथं आम्ही मेंढ्या आडोशाला उभ्या केल्या होत्या. पाऊस जे झाला ते पाणीच बादा बादा वळायला लागलं. बोलावल्या त्यांनी मुरं मिडिया
आता घसरायचं लय बिया वाटतंय बरं. आता मला चालताना सटासट पाय निसटणार येतं. ते तर गेल्यात मोर. पाऊस तरी चालूच आहे एवढा. आता पाणी वगाळले तरी पाऊस चालू आहे. मी मागं थांबली कोकर करून बसून काय होईल म्हणून. कोणाकोण जावं तेच माझं डोकं चाला ना. ओ मला येतो दाबवा, मला येऊन द्या की. आता कोणाकोण येऊ माझं डोकंच चाला ना. हा हा गार तले लागायला लागलं बाबा. असं सटासट घसारत झाले मवाळ. आता काठी टिकपीत खाली उतरायला लागत. दाबवा उतरू कसं तेच कळा ना. नळ्यात पडल्या. आता असं तिरक जायला लागत. आता मला उतरायचीच परवडा आहे. चालता बी आहे ना. सटकेने पाय घसरतोय खाली. इकडून लगेच काट गुत्त्यात आहे. आता असं डायरेक्ट खाली उतरायला. अगा चुकवलं झालाय. एवढा डोंगर आहे तरी पण या डोंगराने पाय घसरत्यात. हे असं पाणी वागाळते डायरेक्ट. नळ्यात फुटल्या ह्या पावसाने. पाणी यायला लागलं खाली वरनं. मेंढर डोंगरातनं खाली घेतली आणि बिराडाकून चालल्या तर या मुरा. आता हे पाऊस येतो होता म्हणून पालात जाळी भरून घेतल्यात. मी आले रेनकोट अंगातलं बिराडावर न्यायला, कारण सकाळी विसरून गेली. तर आता पाला असंच उभं आहे आणि आतले आता जाळी भरून घेतल्यात आहे. आता गुढ्या आणल्यात आवळायला. चांगलाच पाऊस येतोय ना. लय पावसाने वनवासा आणला. बिराडात पाणी शिरलं असतं तिकडून चार काढला. मग काय पाऊस लय झाला. पाणीच वगाळ होतं. वावरात बी पाणी साचलं या सगळ्यांची. बिराडावनं पाल जाग्यावर येतं ना. आतनं जाळी भरून लादायची चालल्यात आता. शेला आवळून घेतलं ना अर्चना, कारण हा मग भिजत नाही ना. कारण बाकीच्या मिड्या मोऱ्या गेल्या मेंढक. आमचंच मेंढर मागं राहिली होती. मामांच्या आप्पांच्या मिड्या गेल्या मोर. तर आता येऊ द्या मग लवकर. जाऊ का मग मी अर्चना? व्यवस्थित दाणं बुजून नको देऊ. दाण्यावाली मग शेवटला ते हे कर, वरनं कागद टाक आणि दाणं भिजत्या. उरकलं का त्या जाळी भरली? हा त्यांनी जायानी पण इकडे जाळी भरून घेतली. आमच्या मिड्या इकडे डोंगरा. मग काय ते काय झालं, मिड्या उठल्या भारी जागा होता. ते टायमाला वर काय पाहिजे होतं. पाणी आलतं ना. हा चार काढला होय. मग चारात पाणी झाले वाटतं. जाऊ का मग आता? लय पळत येऊन मिड्या धरल्या. बऱ्याच लांब मिड्या आल्या मोर लावून. का तर या पावसामुळे वलाडीच्या मिड्या नुसत्यात पळत राहत्यात या. आता रस्त्याला लावायला लागत्या. रस्त्याने दैन होईल आमची. आता लयच लांब मेंढर आणली तुम्ही. लयच लांब आणली. हा ना. मी रेनकोट आणायला असतो बाजी ठेवून आली बिराडाव. मग काय हा ना, आपलंच राहिलं होतं. नाही तर मग केले तर या. हा ना, साधारण नाही तर काय बाबा. चाललंय त्यांचं काका बिका टाकून लादायचं. पण आता भिजणारच आहेत. हा आणि त्याने खांडा एका जागेवर जर असते ना तर मग नसतो गेलो आता. हा ना, पुढे गेलं ते. आपण डोंगराला गुतलो इकडे थांबलो. मामा जरा इकडे थांबलो. ते पुढे ते मध्ये आधी कुठं तरी आहेत. तीन ठिकाणी त्या 3 मेंढक 3 ठिकाणी आहेत. आता एक मध्ये एक शेवट तळाव आहे डायरेक्ट जा मोरच्या मजलीला.
आणि एक मागच्या मजलीला आहे, आणि एक मधीचे एक मधीचे. आणि बिराड आता चालल्यात लावायचे. जाऊ कराव चालू करा पुढचा नाही ना माघारी हा ना, असं होतं अंगात घाल वय, चला बाई. घालत्या मोरा जाऊ वय, मी मोरा जाऊ गाड्याला वाटत्या की मग. हा हा वे वे हुड हुड घसरतोय व धमाने पळा गेला पडन. आग हा हा अगं पाणी जंजाळ वाटणी झालं या. गाड्या येतातच प्रत्येक ठिकाणी, मोरून येतात आहे माग पाणी तर बघा आता नदीत झाले का काय. मी त्या पाण्यात पाय नाही घालीत, साईडने निघल्या. खासदार खासदार हा हा मोरून आली ती. कारण पाडून पाणी बिनी भरायला पाहिजे. हा सरपंच काढून नाही तर काढायचं गोळा करायचं होती, सरपंच नाही माझे. सरपणच नाही. तिकडेच बघायला तुम्ही येऊ द्या कुत्रे होते ठेवा. बरं वाटलं नाही लय आता तुडतुड माझ्या अंगावर मस्त का होते पर ते सारखं वाऱ्याने उडतंय. तुडतुड उडायला लागतंय. मेंढराने गुंडी फोडली आपली. लय दाबावले मिठ्याने, काय साधं दाबावले वय नुसतं किक आणल्यावाने आणला मिठ्याने आज. मग काय जाऊ का मग? बस जातो. मग कुत्रे येतं बेकार. हा परत म्हणजे ती काय खाली पाकाटाला पाडते तर बिराड मामा म्हणलं कुत्रे ना लांडग्यावाने येतं या. बर बर गप्पनी दारी बिरीन एखादं खाली शेळ्या जातात ताराच्या तारच फाटण्या गोळा करूनच घ्या आता. चालेल. लय जाईन की पावसाने आज लय जाईल फाट जाईन आजारी. आता इथं खोट्या ठोकून घेतल्या मागच्या पाणी गळतंय. माझ्याला पाल मोरा गेल्यामुळे परत आणि एखादी कुठे वाढते बघायला. आता किसाने ना अर्चनाने बिराड आणलं ना आम्ही मेंढर आणली तर आमची पण लय ताराबळ झाली आणि त्या दोघांची पण अगदी दैन झाली असेल. मग अर्चना लय दैन झाली ना. हा आज लय भिजलं ना. तर आता मी जरा चार खांदून घेतो. आता मेंढर राहिले ते उभी इथं. आज वाडा म्हणजे पावसातच इथं आणला आम्ही, कारण खांड काय पुढं आली होती काय मागं राहिली होती. मग आता पुढंच यायला लागलं. किती वाजता तिथं निघाला तुम्ही? निघलो का आम्ही तरी 5 वाजता निघला असेल. 5 कुठल्या 6 वाजले होते. हा ना 6 वाजले वाढायला. हा ना. 6 वाजले 10 मिनिटं म्हणजे काय. तर आता चार खांदून घेतो वरच्या साईडला. आता पाणी आणायचं इथून पुढं. सरपंच आज नसेलच ना. हा बा नाही चार खांदा लागलो वरून. वरनं पाणी काय माळाचं खाली पळतच येणार. येणार आहे. आता ह्यो सगळा खालचा जागा गव्हालाची. आता एक तासापूर्वी तिथं बिराड आले, त्याच्या अगोदर पाऊस पडत होता. आता इथून पुढं पाण्याला जायचं तर म्हणा. कुठं जातं पाण्याला? होय बा कुठं जातं पाण्याला? भिजली नाही ना. कुठे लय बार गेलं तर ठोकायला तर जागा खाल्ला खडकाच बा नाही. चहा कडतो का नाही? कवाचा काय झाले सरपंच पेटन काय करू. आज पावसाने एवढं गाणच लावलं. बिराडाला आत्ताने जरा थोडा पाऊस उघडला ना. विराडाला आता इथं येस्त पर्यंत नाही काय. हा इथं आले की सुरुवातच केली. अर्चना भिजली होय. मी नाही भिजली, मी घातलं.
दोघीला 2 रेनकोट येतं ती जरा बरं झालं. माझं कालनं भिजलेलं मी सगळा भिजलोय पाण्यात. वरनं गळलं ना कागदाने काय होतंय आणि ते वरल्यामुळं वर 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 भिजत पाणी वर आलं बाय पाणी ते थोडासा आधार होईल. दरारच्या अर्चनचा चहा झाला तयार आपला गाव व्हायचा. हं. तिकडे माती आहे. इथं आल्यावर पाणी आणलं सरपण व्हायचं काढा कुडा केला गोळा. ते पावसाची आमचीच अशीच तर असते. कोरडी असते तर पिठली असते दाडा दाडा मी घेतलाय तर आल्यावर चार खांदून सगळा चार खांदला कडकडून पावरा मागून वरल्या साईडनी वाघ पण दोघं बसलेले यार हिरबळ मेंढराकडे होतं ना वरनं पावरा खाल्ला म्हणजे आतमध्ये पाणी नाही आहे ना. जरा बघ उचला बरं आता वर. आता जागा खाल्ला सगळा थांबा की तुम्ही लगेच काय करा. अगोदर भिजलेला जे बिराडा आल्यापासून फक्त येतं पाऊस नाही ठिकाणी नाही तर अगोदर याच्यावर पाणी व्हायला असेल ना करबा नाही. पाणी वाहिलं म्हणजे काय आता रोजच पाऊस पडतोय मला पाणी हा ना. वाचायला तर काय वरनं आता पाणी खडकाला तर 5000 फुटली तर इथं. फुटलं बाई नळ्यानं खावा हा ना. तर आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.